हॅलो गाईज, तो मी ना आज साफसफाई करत होती. तर मी पहिले विंडोची साफसफाई केली. सर्व कपडे घरी केले आणि खूप सारा पसारा होता म्हणून मी पहिले क्लोथ्सचे फोल्डिंग केले आणि ठेवून दिले सर्व. अजून पण मला खूप सारं काय काम करायचं होतं. नंतरला मी किचनमध्ये गेली चाय बनवायला आणि चाय बनवायला गेली तर तेव्हा खूप सारा किचनमध्ये पसारा होता. सो मी पहिली पसारा सर्व साफ करून घेतला आणि माझी चाय पण बनवायला घेतली मी. तर माझी चायची आज मी रेसिपी सांगणार आहे तुम्हाला. तर मी पहिले गॅस ऑन केली आणि मला बनवायची ती 3 कप चाय. सो मी 2 कप पाणी आणि 1 कप दूध टाकलं. त्यात चायपत्ती आणि साखर टाकून घेतली होती. तर मला साखर आणि चायपत्ती पहिले भेटत नव्हती. नंतर कुठून भेटली मला आणि माझी चाय पण रेडी होती. आणि त्यानंतर ना माझ्या पिल्लांचे खूप लोबरचे कॅल्शियम कमी होते. तर मी विचार केला की जर त्यांना हेल्दी प्रोटीन काहीतरी बनावं असं. तर मी ते पिल्लांसाठी बनवत होते. त्याचं जास्तच झालेलं, पाणी जास्त झालेलं. मग त्यांना दिल्यानंतर मी रूमची साफसफाई केली, सर्व झाडू मारून घेतलं. ठीक आहे. आणि त्यानंतर मग मी पिल्लांकडे पण गेलेली. पिल्लांना जरासे दाणे टाकले आणि मग ते किती आवाज करत होते, खूप जास्त आवाज करत होते आणि त्यांना दाणे नव्हते भेटले. सो मी नंतर त्यांना दाणेही सुद्धा टाकले आणि नंतर पिल्लांचं सराउंडिंग चांगलं केलं आणि साफ केलं. त्यांच्या इथे ना खूप घाण झाली होती. तर मी तिथे पण जरा झाडू मारून घेतला, कारण की त्यांना पण चांगलं राहायला सराउंडिंग. आणि त्यानंतर मी केस पण बांधून घेतली, बिकॉज मला जायचं होतं खालती. तर मला खाली जायचं होतं ना, म्हणून मी केस सर्व विंचरून घेत होती. आणि केस विंचरता तर हात दुखायला लागलेले, बिकॉज माझा गुंता पण खूप झाला होता म्हणून. तर गाईज, आणि तुम्ही लोकांनी सोचलं असेल की मी किती दिवस झाले की ब्लॉग नव्हती बनवत, कारण की माझी एक्झाम होते. मी तुम्हाला एक व्हिडिओ पण पाठवला आहे की मी दिवाळीत सर्व ब्लॉग्स वगैरे बनवेल वगैरे. तर मी आता स्टार्टिंग केली आहे ब्लॉग्सचे वगैरे बनवायला. तर मी इथे नाश्ता केला आहे. मी मिल्क घेतला आणि त्याला दूध दिलं आणि नंतर मग रेडी झाली आणि मी खालती जायचं होतं मला, म्हणून खूप छान आली आणि माझं सगळं काम झालं. बाय.